हॅलो, नमस्कार सर्वांना आणि वेलकम टू आवर सायन्स क्लासरूम. टुडे वी आर गोइंग टू लर्न लेसन नंबर 14 मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट. म्हणजेच उष्णतेचं मोजमाप आणि उष्णतेचे काय परिणाम होतात त्याचा अभ्यास आपण या व्हिडिओ नंबर 1 आपण करणार आहोत. इयत्ता 8वीला हा लेसन आपण या ठिकाणी अभ्यास करतो आहे. या ठिकाणी कॅन यू रिकॉलमध्ये आपल्याला मित्रांनो प्रश्न विचारला आहे, व्हिच सोर्सेस डू वी गेट हीट फ्रॉम. म्हणजे कोणत्या सोर्सपासून आपल्याला उष्णता मिळते आहे. ओके, ते पण आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि उष्णतेचं प्रसारण कसं होतं आहे, म्हणजेच हाऊ हीट इज ट्रान्सफर्ड आणि व्हिच इफेक्ट ऑफ हीट डू वी नो. ओके, तर यापूर्वीच्या इयत्तांमध्ये सुद्धा मित्रांनो आपण अभ्यास केलेला आहे की हीट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजेच उष्णता हे एक ऊर्जेचं रूप आहे. हीट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी. ओके, हे सुद्धा आपल्याला माहिती असेल. आणि उष्णता नेहमी एक जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहत असते आहे. म्हणजेच याचा अर्थ असं होतो की एनर्जी फ्लोज फ्रॉम एन ऑब्जेक्ट ॲट हाय टेम्परेचर टू एन ऑब्जेक्ट ॲट लो टेम्परेचर. टेम्परेचर ऑफ एन ऑब्जेक्ट टेल अस हाऊ हॉट ऑर कोल्ड दॅट ऑब्जेक्ट इज. म्हणजे त्याचं जे तापमान असते, एखाद्या पदार्थाचं तापमान हे सांगते आपल्याला की तो पदार्थ किती उष्ण आहे किंवा थंड आहे. आणि यावरून आपण एक उदाहरण पाहतो आहे की द टेम्परेचर ऑफ आईस्क्रीम इज लेस दॅन दॅट ऑफ टी. चहापेक्षा आईस्क्रीमचं टेम्परेचर कमी असते. हे सुद्धा आपण मित्रांनो अभ्यासतो. आणि या ठिकाणी व्हेरियस इफेक्ट ऑफ आपण या ठिकाणी हीट अभ्यासतो आहे. म्हणजेच उष्णतेमुळं आपण या ठिकाणी बघतो आहे की आईस मेल्ट होतो आहे, बर्फाचं वितळण होते आहे, वॉटर बॉईल होते आहे, आगपेटी या ठिकाणी पेट घेते आहे. ओके, आणि उष्णतेमुळं हा जो बलून आहे तो हवा हलकी झाल्यामुळं तो उडू शकतो आहे. तर वेगवेगळे त्याचे जे इफेक्ट आहे, परिणाम आहे, ते आपण या ठिकाणी मित्रांनो अभ्यासतो आहे. ओके, आणि याचा अर्थ असा होतो की व्हेन वी गिव्ह हीट टू एन ऑब्जेक्ट इट एक्सपांड अँड इट कॉन्ट्रॅक्ट ऑन कुलिंग. म्हणजे जर आपण एखाद्या पदार्थाला जर उष्णता दिली तर त्याचा तो एक्सपांड होतो आहे, वाढतो आहे. ओके, त्याचा आकारमान वाढते आहे. आणि उष्णता जर कमी केला आहे तर तो कॉन्ट्रॅक्ट होतो आहे, आकुंचन पावतो आहे. म्हणजेच उष्णता दिली तर तो प्रसारण पावतो आहे आणि उष्णता कमी केली तर तो आकुंचन पावतो आहे. म्हणजेच स्टेट ऑफ मॅटर चेंजेस ड्यू टू हीट. ओके, हे आपल्याला लक्षात आलं असेल. द युनिट ऑफ हीट इन SI सिस्टीम इज जूल, व्हाईल दॅट इन CGS सिस्टीम इट इज इन कॅलरी. 1 कॅलरी इज इक्विव्हॅलेंट टू, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. 1 कॅलरी काय होते? 1 कॅलरी इज इक्विव्हॅलेंट टू 4.18 जूल. ओके, 4.18 जूल. ओके, म्हणजेच 1 जूल. हे आपल्याला माहिती झालेलं आहे. 1 कॅलरी हीट is required to increase the temperature 1 gram of water through 1 degree Celsius. ओके, हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. काही सॉल्ट एक्झाम्पल आहे, यावरून आपण काय समजू शकतो त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करू. हाऊ मच हीट विल बी नीडेड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1.5 ग्रॅम ऑफ वॉटर. ओके, फ्रॉम 15 डिग्री सेल्सिअस टू 45 डिग्री सेल्सिअस. मग कॅलरीमध्ये आणि जूलमध्ये आपण उत्तर काढूया. आपल्याला माहिती आहे की मास ऑफ वॉटर, पाण्याचं वस्तुमान किती आहे? 1.5 kg म्हणजेच 1500 ग्रॅम. चेंज इन टेम्परेचर 45 डिग्री टू -15 म्हणजेच 30 डिग्री सेल्सिअस. मग हीट रिक्वायर्ड, आपल्याला टेम्परेचर बदल काढायचं आहे आणि हीट रिक्वायर्ड फॉर टेम्परेचर म्हणजेच मास ऑफ वॉटर ग्रॅम इन ग्रॅम अँड चेंज इन टेम्परेचर काढायचं आहे.
मग आपण काय करतो या ठिकाणी 1500 इंटू 30 कॅलरी इज इक्वल टू 45,000 कॅलरी. 45,000 कॅलरीचं रूपांतर आपण जूलमध्ये मित्रांनो या ठिकाणी कसं करतो आहे, या ठिकाणी 45,000 इंटू 4.18 जूल म्हणजेच या ठिकाणी आपण काढलेलं आहे ओके 1,88,100 जूल. आणि अशा पद्धतीनं आपण कॅलरीमध्ये आणि जूलमध्ये सुद्धा आपण उत्तर काढू शकतो आहे. इफ द टेम्परेचर ऑफ वॉटर चेंजेस बाय 10 डिग्री सेल्सिअस ऑन गिविंग 300 कॅलरी ऑफ हीट, व्हॉट इज द मास ऑफ वॉटर. मग त्या पाण्याचं मास काय राहणार आहे, तर या ठिकाणी हीट जी असते अमाऊंट ऑफ हीट गिवन 300 कॅलरी, चेंज इन टेम्परेचर आहे, तर मग मास ऑफ वॉटर आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे अमाऊंट ऑफ हीट गिवन इज इक्वल टू मास ऑफ वॉटर इंटू चेंज इन टेम्परेचर. 300 इंटू यम इंटू 10 म्हणजेच मास ऑफ वॉटर इज इक्वल टू 300 डिवायडेड बाय 10 म्हणजेच 30 ग्रॅम. तर या पद्धतीनं आपण यामध्ये सॉल्ट एक्झाम्पल सुद्धा आपल्याला आपण सोडू शकतो. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे सोर्सेस ऑफ हीट. सन इज द बिगेस्ट सोर्स ऑफ हीट रिसिव्ड बाय द अर्थ. म्हणजे सूर्य हा सर्वात मोठा ऊर्जेचा स्रोत आहे पृथ्वीसाठी. ए लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज जनरेटेड ड्यू टू न्यूक्लिअर फ्युजन टेकिंग प्लेस इन द सेंटर ऑफ द अर्थ सन. ओके, हे आपण आपल्याला माहिती आहे. इन दिस प्रोसेस या ठिकाणी काय होते आहे, हायड्रोजन जे आहे, हायड्रोजन जे न्यूक्ली असते आहे या ठिकाणी हायड्रोजन न्यूक्ली फ्यूज टुगेदर टू फॉर्म हेलियम. ओके, टू फॉर्म हेलियम. हायड्रोजन दोन हायड्रोजन पासून काय तयार होतो आहे, हेलियम तयार होतो आहे, याची तयार होतो आहे, याची न्यूक्लियर जनरेटिंग हीट इन द प्रोसेस. आणि या प्रोसेसमध्ये जेव्हा दोन हायड्रोजन एकत्र येते आहे, दोन हायड्रोजनची केंद्रक एकत्र येऊन जेव्हा हेलियम ॲटम तयार होतो आहे, त्यावेळेस या प्रोसेसमध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते. आणि हीच प्रोसेस सूर्यामध्ये हायड्रोजनच्या दोन केंद्रक एकत्र आल्यापासून तयार होणाऱ्या हेलियममुळं याला आपण काय म्हणतो आहे, न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस म्हणतो. न्यूक्लिअर दोन न्यूक्लिया या ठिकाणी फ्यूज होतो आहे, एकत्रित येत आहे आणि हेलियम तयार होतो आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये हीट म्हणजे उष्णता तयार होते आहे. ओके, हे आपण या ठिकाणी पाहतो आहे. तर आणि काही जी ऊर्जा असते सूर्याची ती पृथ्वीपर्यंत पोहोचते आहे, त्याच पद्धतीनं लाईट पण पोहोचते आहे. ओके, म्हणजेच सम ऑफ हीट रिचेस द अर्थ इन द फॉर्म ऑफ लाईट. आणि दुसरा जो ऊर्जेचा स्रोत आहे तो आहे अर्थ आपली. ओके, तर पृथ्वी सुद्धा उष्ण ऊर्जेचा स्रोत आहे. ॲज द टेम्परेचर ॲट द सेंटर ऑफ द अर्थ इज हाय, द अर्थ इज ऑल्सो ए सोर्स ऑफ हीट. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपली जे पृथ्वी आहे याच्या कोअरमध्ये सेंटरमध्ये सुद्धा टेम्परेचर असते आहे. ओके, ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, द अर्थ इज ऑल्सो ए सोर्स ऑफ हीट आणि धिस हीट इज कॉल्ड जिओथर्मल एनर्जी. याला जिओथर्मल एनर्जी म्हणतात. जिओथर्मल एनर्जी ही पृथ्वीच्या पोटात असते, आतमधल्या भागात असते, ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. द एनर्जी विच इज ॲट द सेंटर ऑफ द अर्थ इज कॉल्ड जिओथर्मल एनर्जी. ओके, त्यानंतर तिसरी एनर्जी जी आहे ती आहे केमिकल एनर्जी, रासायनिक ऊर्जा. व्हेन फ्युएल लाईक वूड, कोल, पेट्रोल एटसेट्रा बर्न, देर इज ए केमिकल रिॲक्शन बिटवीन द फ्युएल अँड ऑक्सिजन. हीट इज जनरेटेड इन दिस रिॲक्शन आणि त्याला रासायनिक ऊर्जा म्हणतो. इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. आपल्या डेली लाईफमध्ये यू हॅव सीन सेव्हरल इक्विपमेंट विच प्रोड्यूस हीट विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिक प्रेस असेल, प्रेसमुळे इलेक्ट्रिक प्रेसमध्ये हीट जनरेट होते आहे, इलेक्ट्रिक हीटमुळं पाणी तापवतो आहे आपण. दस इलेक्ट्रिसिटी इज द सोर्स ऑफ हीट. हे सुद्धा आपण पाहिलं आहे. ॲटॉमिक एनर्जी आपल्याला माहिती आहे. ह्यूज अमाऊंट ऑफ हीट इज प्रोड्यूस इन अ व्हेरी शॉर्ट टाईम व्हेन न्यूक्लियर ऑफ सब एलिमेंट लाईक युरेनियम, थोरियम. ओके, हे ॲटॉमिक ऊर्जा, अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी जे मूलद्रव्य पाहिजे असते आहे युरेनियम, थोरियम यांच्या केंद्रकापासून मोठ्या प्रमाणामध्ये हे फ्युजन रिॲक्शन होते आहे आणि हे जी ऊर्जा असते युरेनियम आणि थोरियमची ॲटॉमिक एनर्जी प्रोजेक्टमध्ये या ऊर्जेचा वापर होतो आहे. त्यानंतर
एअर सुद्धा ऊर्जेचा स्रोत आहे, हवा सुद्धा ऊर्जेचा स्रोत आहे. लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज प्रेझेंट इन द एअर अराउंड अस. टेम्परेचर म्हणजे काय होते आपण या ठिकाणी पाहिलेलं. हीट म्हणजे काय आणि टेम्परेचर म्हणजे काय आहे ते सुद्धा मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यासूया. वी कॅन फाइंड हाऊ हॉट ऑर कोल्ड वॉटर ऑब्जेक्ट बाय टचिंग द ऑब्जेक्ट. आपण केवळ स्पर्शानं सांगू शकतो की बर्फ थंड आहे, कोल्ड आहे आणि चहा उष्ण आहे, हे आपण त्याच्या स्पर्शानं आपण सांगू शकतो आहे. हॉट ऑर कोल्ड इज रिलेटिव्ह. आणि ते कशा पद्धतीनं आपण डिटरमाइन करतो आहे. लुक ॲट हिअर. रिलेटिव्ह सेन्सेशन कसं होते आहे ते आपण या एक्सपेरिमेंटच्या साहाय्यानं करू शकतो. ए व्हेसलमध्ये आपण हॉट वॉटर घेऊया, ओके. सी व्हेसलमध्ये आपण कोल्ड वॉटर घेऊया आणि हे काही पाणी यामध्ये यातलं टाकूया आणि यामधलं काय फिलिंग आपल्याला होणार आहे. म्हणजेच आपल्याला आपण बघू शकतो की लेफ्ट हँडला आपल्याला हॉट लागणार आहे आणि राईट हँडला आपल्याला कोल्ड लागणार आहे. तर आपल्याला त्याचं फिलिंग कसं होते आहे ते सुद्धा मित्रांनो आपण समजून घेऊ शकतो, ओके. आणि दोन्ही जर पाणी टाकलं असेल तर आपण काय अभ्यासू करू शकतो यावरून. when both the hands are deep in water in the same vessel, that is water at the same temperature, your right hand will be find the water to be cold while left hand to be find hot, okay. what is the reason. मग काय कारण असेल आपण याच्यावर आपण विचार करू शकतो आहे आपण मित्रांनो. यू मस्ट हॅव अंडरस्टूड फ्रॉम द अबव ॲक्टिव्हिटी. आपण घरी आपण ॲक्टिव्हिटी करू शकतो तुमच्या पालकांच्या उपस्थितीमध्ये. दॅट we cannot determine the temperature of an object accurately by simple touching. केवळ स्पर्शानं आपण ॲक्युरेट टेम्परेचर नाही सांगू शकत, हे लक्षात घ्यायचं आहे. केवळ स्पर्शानं आपण ॲक्युरेट टेम्परेचर सांगू शकत नाही आहे. ॲज यू मे हर्ट युअर सेल्फ बाय टचिंग व्हेरी हॉट अँड व्हेरी कोल्ड. खूप थंड वस्तूला तुम्ही हात लावला किंवा खूप गरम वस्तूला हात लावला तर आपल्याला दुखापत होऊ शकते, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. सो वी फील द नीड ऑफ डिव्हाइस टू मेजरिंग द टेम्परेचर. मग आपल्याला एक उपकरण लागणार आहे तापमान मोजण्यासाठी. काय नाव आहे मित्रांनो त्या उपकरणाचं? दॅट इन्स्ट्रुमेंट, नेम ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट इज अ थर्मामीटर, ओके. ए थर्मामीटर इज अ इन्स्ट्रुमेंट विच वी कॅन मेजर द टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट, ओके. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतो. थर्मामीटर इज ए डिव्हाइस फॉर मेजरिंग द टेम्परेचर. यू हॅव रीड द थर्मामीटर इन द प्रिव्हियस क्लास. या मागच्या वर्षी आपण मीटरबद्दल माहिती मित्रांनो घेतलेली आहे. त्यानंतर हीट आणि टेम्परेचर यामध्ये काय फरक आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी या छोट्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण अभ्यासू शकतो. मोशन ऑफ ॲटम इन गॅस अँड इन सॉलिड. या ठिकाणी हॉट गॅस आहे, यामध्ये ॲटमचं या ठिकाणी मोशन गती आपल्याला दिसते आहे. या ठिकाणी कूल थंड गॅसची आपल्याला मोशन दिसते आहे. आणि या ठिकाणी सॉलिडमध्ये कशा पद्धतीनं ॲटम्सचं मूव्हमेंट होते आहे, ओके, ते आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. उष्णता, हीट म्हणजे उष्णता आणि टेम्परेचर म्हणजे तापमान, यामध्ये काय फरक आहे ते आपण अभ्यासू शकतो आहे, ओके. आपल्याला माहिती आहे की ॲटम्स म्हणजे सबस्टन्स इज मेड अप ऑफ ॲटम. पदार्थ हा अणूपासून बनलेला असतो, ओके. द ॲटम्स इन ए सबस्टन्स आर ऑलवेज इन मोशन. कोणत्याही पदार्थामधील जे अणू असतात तुम्ही या ठिकाणी बघू शकता, अणू हे नेहमी मोशनमध्ये असतात, गतीमध्ये असतात. द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द ॲटम इन ए सबस्टन्स इज ए मेजर ऑफ हीट कंटेन इन दॅट सबस्टन्स. म्हणजे त्या पदार्थामधल्या अणूची गती किती आहे त्यावरून त्या पदार्थामध्ये असणारी उष्णता आपण समजू शकतो आहे. while the temperature of a substance is related to the average kinetic energy of the atom. म्हणजेच जर average kinetic energy of atom in two subject is equal, their temperature will also equal. दोन पदार्थामधील त्या अणूंची जी गती असते ती जर सारखी असेल तर दोन्ही पदार्थाचं टेम्परेचर जे असते ते सारखं असते. या ठिकाणी तुम्ही अभ्यासू शकता पहिले जे दोन डायग्राम आहे ए आणि बी, यामध्ये व्हेलॉसिटी ऑफ ॲटम इन गॅस ॲट हाय अँड लो टेम्परेचर. हॉट म्हणजे हाय टेम्परेचर आणि कूलर म्हणजे
या ठिकाणी बघू शकतो. हे हॉट टेम्परेचर आहे आणि हे लो टेम्परेचर आहे. म्हणजे जास्त तापमान असणारं आणि कमी तापमान असणाऱ्यामध्ये त्याची व्हेलॉसिटी काय राहणार आहे हे आपण बघतोय. द डायरेक्शन अँड लेंथ ऑफ एरो, तिसरं डायग्राम बघू शकता तुम्ही. डायरेक्शन अँड लेंथ, या ठिकाणी वेगवेगळे एरोज दाखवलेले आहे आपल्याला. हा ॲटम आहे, सॉलिड मधला जो ॲटम असते आहे. ओके, या ठिकाणी बघू शकतो आपण. म्हणजे या ठिकाणी गॅसमध्ये आणि लो टेम्परेचरमध्ये आपल्याला व्हेलॉसिटीज पाहायला मिळाली आहे. द डायरेक्शन ऑफ द लेंथ ऑफ द एरो अटॅच टू द ॲटम shows the direction of the magnitude of the velocity of atom. The velocity of atom in the gas is higher. ओके, गॅसमध्ये हायर असते, हायर टेम्परेचरमध्ये, आणि लार्जर दॅन द व्हेलॉसिटी ऑफ एटम ॲट द लोअर टेम्परेचर. म्हणजे कमी तापमानामध्ये कमी त्याची मोशन असते आणि जास्त तापमानामध्ये हॉट गॅसमध्ये जास्त त्याची गती असते. हे सुद्धा आपण पाहतोय. द व्हेलॉसिटी या ठिकाणी आपण अभ्यासू शकतो. द व्हेलॉसिटीज ऑफ द ॲटम इन ए सॉलिड, आपण तिसरी डायग्राम बघू शकतो सी मध्ये. द ॲटम्स इन ए सॉलिड ऑब्जेक्ट आर टाईड टू वन अनदर. या ठिकाणी ॲटम्स जे असतात सॉलिडमधले एकमेकाला बांधलेले आहे. ओके, ऑफ द फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, कशाने बांधलेले आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. ओके, सो दे कॅनॉट बी डिस्प्लेस फ्रॉम देअर प्लेसेस, आणि म्हणून ते त्यांच्या ठिकाणावरून जाऊ शकत नाही. बिकॉज ऑफ हीट दे ऑसिलेट अराउंड देअर फिक्स पोझिशन. हायर द टेम्परेचर of the solid, faster is their velocity of the oscillation. ओके, दोन पदार्थ आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो आहे. तर कशा पद्धतीनं ते एकमेकाशी कायनेटिक एनर्जी काय असते त्यांच्यामधली, हे सुद्धा आपण मित्रांनो या ठिकाणी अभ्यासू शकतो आहे. तर मोशन ऑफ ॲटम इन द टेम्परेचर हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण बघू शकतो की टेम्परेचर जे आहे माहिती आहे आपल्याला की टेम्परेचर इज मेजर्ड इन द युनिट सेल्सियस, डिग्री सेल्सियस. टेम्परेचर कशात मोजतो आहे आपण? डिग्री सेल्सियसमध्ये मोजतो आहे, फॅरेनहाईटमध्ये मोजतो आहे. ओके, डिग्री सेल्सियस, डिग्री सेल्सियस, डिग्री फॅरेनहाईट. ओके, आणि केल्व्हिनमध्ये पण मोजतो आहे हे, आणि हे लक्षात घ्या. आणि केल्व्हिन जे मापन आहे तापमान मोजण्याचं इज यूज इन सायंटिफिक एक्सपेरिमेंट. वैज्ञानिक प्रयोग करत असताना आपण केल्व्हिन चा वापर करत असतो. व्हाईल द अदर टू, आपल्या हे जे दोन आहे उरलेले थर्मामीटर आणि आपलं फॅरेनहाईट आणि डिग्री सेल्सियस, हे डेली यूजमध्ये आपण वापरतो आहे. द रिलेशन ऑफ द थ्री युनिट इज शोन इन द फॉलोइंग फॉर्म्युला. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, F-32/9 इज इक्वल टू C/5. म्हणजे केल्व्हिन टेम्परेचर आहे इज इक्वल टू C प्लस 273.15. सम स्पेसिफिक टेम्परेचर आर गिवन इन द स्केल ऑफ द टेबल. या ठिकाणी बघा, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर डिग्री सेल्सियसमध्ये 100 आहे आणि फॅरेनहाईटमध्ये दिसते आहे 212 डिग्री फॅरेनहाईट. आणि केल्व्हिनमध्ये काय राहणार आहे? म्हणजे 100मध्ये जर 273.15 जर मिळवले तर काय होणार आहे? डिग्री सेल्सियसमध्ये 273.15 जर मिळवले तर केल्व्हिन होते आहे. फॅरेनहाईटमध्ये सुद्धा 273 मिळवले तर काय होणार आहे? 212 डिग्री फॅरेनहाईट. फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर 32 डिग्री फॅरेनहाईट आणि 0 डिग्री सेल्सिअस. रूम टेम्परेचर आपण जर बघूया 72 डिग्री फॅरेनहाईट आणि 23 डिग्री सेल्सिअस. आणि केल्व्हिनमध्ये या ठिकाणी 296. आणि या ठिकाणी बघा, फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर 273. बॉइलिंग पॉईंट ऑफ मर्क्युरी दिलेला आहे, फ्रीजिंग पॉईंट ऑफ मर्क्युरी आहे. तर ह्या समीकरणाच्या द्वारे आपण जे एकमध्ये दिलेलं आहे F म्हणजे फॅरेनहाईट -32/9 इज इक्वल टू C/5, डिग्री सेल्सिअस कन्व्हर्ट करू शकतो आपण डिग्री सेल्सिअस टू फॅरेनहाईट. यासाठी एक सॉल्ड एक्झाम्पल आपण बघूया. हाऊ मच विल द टेम्परेचर ऑफ 68 डिग्री फॅरेनहाईट बी इन द सेल्सिअस. आणि केल्व्हिनमध्ये काय होणार आहे? 68 डिग्री फॅरेनहाईट आहे, किती डिग्री सेल्सिअस होईल आहे? डिग्री फॅरेनहाईटमध्ये किती आहे? 68. टेम्परेचर इन सेल्सिअस आपल्याला काढायचं आहे, टेम्परेचर इन केल्व्हिन आपल्याला काढायचं आहे. मग कशा पद्धतीनं आपण काढूया ते आपण या ठिकाणी बघूया. अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला, आपण फॉर्म्युला आपण पाहिला होता, F-32/9 इज इक्वल टू C/5. म्हणजेच या ठिकाणी F माहिती आहे आपल्याला 68 आणि 32 आहे आणि 9 इज इक्वल टू C/5. C इज इक्वल टू कसं होणार मग एक्सप्रेशन ते 5 ×
म्हणजे 68 मायनस 92 36/9 इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे अशा पद्धतीनं सेल्सिअसमध्ये 20 डिग्री सेल्सिअस होईल. मग आपल्याला केल्विनमध्ये आपण कसं काढूया? के इज इक्वल टू सी प्लस 273. ओके, आपल्याला माहिती आहे केल्विन म्हणजे काय होते? 273 मायन 0.15. मग त्यामध्ये सी मिळवू आपण. म्हणजेच सी काय निघाला या ठिकाणी? 20 आहे. 20 प्लस 273.15 is equal to 293.15. Thus the temperature in Celsius is 20 degree Celsius and Kelvin 293 degree Kelvin. तर अशा पद्धतीनं आपण केल्व्हिन आणि केल्व्हिनचं रूपांतर सेल्सिअसमध्ये, सेल्सिअस आणि फॅरेनहाइट आणि फॅरेनहाइटचं आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये करता येईल. तर अशा पद्धतीने एक कन्व्हर्शन फॉर्म्युला जो असतो मित्रांनो, तो सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण माझे चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि हा व्हिडिओ दुसऱ्याला शेअर करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.